म्हणाला होता की ही युती होईल असं मला वाटत नाही, काय सांगाल आता? मी असं नाही म्हणालो. मी नंतरच असं म्हणालो की आता पहिल्या ह्याच्यात म्हणा की ते एकत्र आले आहेत, आता पाहूया पुढे युती होते का. नंतर ते आता युतीत ते घरी गेले वगैरे, आणि नंतर मी म्हणालो की बहुधा मुंबईमध्ये त्यांची युती राहील, निवडणुकांमध्ये बाहेर राहील की नाही मला शंका वाटते. आता त्याप्रमाणे मुंबईत ते एकत्रित यायला सुरुवात झालेली आहे. मी हेही म्हटलं होतं की 2 ठाकरे जर एकत्रित आले तर त्यांना पहिल्यापेक्षा जास्त यश मिळू शकतं, परंतु युतीच महानगरपालिकेमध्ये सत्तेवर येईल. तर आता 2 जर घटक जर एकत्र आले एकमेकाच्या विरुद्ध लढणारे, तर निश्चितपणे जे आहे यश मिळतं. साहेब, असं आहे की याच्यावर टीका पहिल्यापासून होते आहे या EVM मशीनवर. पण आता अनेक वेळा जे ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं, हायकोर्टात झालं, सुप्रीम कोर्टात झालं, तुमच्या इलेक्शन कमिशनच्या पुढे सुद्धा काही चर्चा झाल्या. त्यांनीसुद्धा सांगितलं दाखवा कुठे काय आहे ते. आपल्या इथे सुद्धा माझ्या मतदारसंघात विरोधी पक्षाच्या आमच्या उमेदवाराने त्याने सांगितलेली पेटी उघडली आणि ते सगळे जे काय आहे ते बरोबर सगळं व्यवस्थित निघालं. पण ठीक आहे, आता त्यांचं ते म्हणणं आहे. साहेब, आजारी वगैरे असतील किंवा कुठेतरी कामात गेले असतील. प्रत्येक वेळेला काही कुणी आलं, कुठे कोणाला काही काम निघतं, कुठे अगोदरचपासून एखादा कार्यक्रम ठरलेला असतो कुठे, तर काहीतरी प्रॉब्लेम असेल ते. साहेब, असं आहे की या बाबतीमध्ये जे बावनकुळेंनी म्हटलेलं आहे त्यालाच अनुसरून अगोदरच मुख्यमंत्रीसुद्धा म्हणाले की योग्य वेळेला योग्य शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत, तर त्याप्रमाणे हळूहळू तयारी होईल. पण सर 27पर्यंत देता येणार नाही, कारण लाडक्या बहिणी योजनेचा त्याच्यावरती ताण पडतो. मला माहिती नाही कोण काय म्हणालं ते, परंतु आता आपणच सांगितलं की चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आम्ही या सगळ्याचा अभ्यास करतो. त्यांच्याकडे महसूल खातं आहे, मोठी यंत्रणा त्यांच्याकडे आहे, प्रत्यक्ष तालुक्यापर्यंत पोचणारे, आणि त्यातून ते माहिती घेत असतील. सर, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.